नमस्कार मंडळी, वेलकम टू डे 53 आउट ऑफ 100. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी तयार होऊन कुठे चाललेली आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज माझ्या कझिन ब्रदरचं लग्न आहे. आणि त्याहूनही खास म्हणजे खूप वर्षांनी सगळे नातेवाईक एकत्र येणार आहेत आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहेत. आणि हो, त्याचबरोबर आज मला गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. सो मी सकाळी सकाळी लवकर उठून ही पूजा केलेली होती आणि मग आम्ही निघालो होतो लग्नासाठी. हे लग्न जामखेडमध्ये आहे. लोकेशन आहे विठाई लॉन्स आणि तुम्ही बघू शकताय डेकोरेशन तर खूप सुंदर केलेलं दिसत आहे. वा, एंट्रन्सच इतकी सुंदर आहे. मग ताईला म्हणलं, ये थोडंसं तू तिकडून चालत, मी तुझा छान असा एक व्हिडिओ काढते. वाव, मेरी ताई तो स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही है. वाव, डेकोरेशन तर एंट्रन्सचं एकच नंबर आहे आणि त्याचबरोबर आतलं स्टेज डेकोर आणि सप्तपदीचं डेकोरही खूप छान होतं. खरं सांगायचं तर एवढ्या वर्षांनी सगळे एकत्र भेटताना मनात एक वेगळंच उबदारपण आलं होतं. लहानपणी जसं आपण सतत भेटायचो, खेळायचो, खुशाल गप्पा मारायचो, तसंच काहीसं आज वाटत आहे. वाव, इकडे सगळे माझे आत्या, काकू, आज्या, त्यानंतरनं काका, चुलत बहिणी, चुलत भाऊ, आत्ते बहिणी, त्यांची मुलं आणि भरपूर असे पाहुणे आलेले आहेत. बापरे, किती वर्ष झाले या सर्वांना भेटून. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं ते आनंदाचं हास्य पाहिलंत ना, बस त्या एका क्षणात सगळ्या आठवणी परत जिवंत झाल्या. आणि हां, या सगळ्या माझ्या बहिणी नाहीयेत, भावांच्या मुली आहेत. काहीच माझ्यासाठी सर्वात स्पेशल मुमेंट म्हणजे सगळ्यांनी मला सांगितलं की ते माझे व्लॉग्स बघतात. खरंच हे ऐकून हृदय भरून आलं. आपण काहीतरी मनापासून करत असतो आणि आपल्या लोकांनीच ते अप्रिशिएट केलं ना, त्यासारखं आनंदाचं फिलिंग जगात नाही. आता इकडे ब्राईड ग्रूमची एंट्री झालेली आहे. एकदम भारी दिसतायत दोघेही आणि इकडे आता ते कोल्ड फायर वगैरे लागणार आहे. सानिका आणि गणेश, तुम्हाला दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप पुढे जा, खूप छान संसार करा. आजच्या या लग्नाच्या गडबडीमध्ये आणि फोटो सेशनमध्ये एक गोष्ट मात्र मनात नक्की बसली. नाती टिकवायची असतात तर वेळ काढावा लागतो आणि आजचा दिवस म्हणजे त्या नात्यांना पुन्हा उजाळा देणारा. आणि ही आहे आमची काकू, जी खूप छान अशी मंगलाष्टिका म्हणणार आहे. तर आता ऐका तुम्ही. आज इथे उभं असताना एकच जाणवतं की आपली माणसं जवळ आली की आयुष्य खरंच खूप सुंदर वाटतं. म्हणून तुम्हीही कितीही बिझी असलात ना, तरी तुमच्या माणसांना भेटत राहा, कारण आठवणी बनायला वेळ द्यावा लागतो. आणि आता मला खूप भूक लागली होती, सो मी जेवणावर आता तुटून पडलेली आहे, कारण मला उपवास सोडायचा आहे. आज या क्रिस्पी भेंडीने तर माझं मन जिंकलेलं होतं. तर बस मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. माझ्या फॅमिलीला, माझ्या कझिन्सना आणि माझ्या व्लॉग्स पाहणाऱ्या तुम्हा सगळ्यांना दिलसे थँक्यू. तोपर्यंत स्मित हास्य करा आणि लोकांवर प्रेम करत राहा.